मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, चॅनलवर माझे जर फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा शेळीपालकांना किंवा जे आपले पशुपालन करत आहेत त्या सर्वांना माझ्या चॅनलची माहिती द्या, जेणेकरून माझ्या या चॅनलमार्फत तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारे दिवस यावं हे माझ्या चॅनलचा हेतू आहे. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की शेळीपालनामध्ये आपल्याला व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे आणि आपल्याला माहीत आहे 70% चारा हा आपला चाऱ्यावर म्हणजे 70% खर्च हा आपला चाऱ्यावर खर्च होत असतो. तर चारा व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. म्हणजे कोणताही चारा असू देईल, मग त्या चाऱ्यामध्ये बरेच प्रकार आहेत. हिरवा चारा, वाळला चारा, पशुखाद्य. तर हिरवा चारा आपल्याला माहिती आहे की हा हिरव्या चाऱ्यामध्ये जनावर किंवा शेळी चांगल्या प्रकारे खातात आणि चांगल्या पद्धतीनं त्यांचं रवत करणं किंवा शरीर वाढ, दूध ह्या सर्व गोष्टी ह्या हिरव्या चाऱ्यामार्फत येतात. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे हा मे महिना आहे आणि आपल्याला माहिती आहे मे महिन्यात दर महिन्याला माझा एक व्यवस्थापनाबद्दलचा एक व्हिडिओ येत असतो. म्हणजे ह्या महिन्यात काय करायचं. आता प्रत्येक पशुपालकानं किंवा शेळीपालकांनी आपापल्या त्या महिन्यात काय काय करायचं आहे त्याचं आधी प्लॅनिंग पाहिजे. मित्रांनो, प्लॅनिंग असेल तर चांगल्या प्रकारे व्यवसायामध्ये यश येतं. तर मे महिना असल्यामुळे आपण लक्षात घ्या की मेमध्ये आपल्याला माहिती आहे की मे महिना हा खूप उन्हाळाच असतो, उन्हाळ्याचा सीझन असतो. म्हणजे अतिशय उष्ण महिना हा ओळखला जातो आणि त्याच्यापासून संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यात आपल्या जनावरांना किंवा शेळीपालकांना किंवा शेळ्यांचं उन्हापासून संरक्षण केलं पाहिजे. हे ह्या मे महिन्यात खूप महत्त्वाचं काम आहे. त्याप्रमाणे त्याचं शेडवर नियोजन करा किंवा शेडवर मॅनेजमेंट करा. तर त्याला काही म्हणजे ताडपत्री आपण घालतो शेडच्या साईडनं ऊन लागू नये म्हणून, किंवा काही साईडला कंपाऊंडला आपण झाडं लावतो. तर सावली आणि हे वारं असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तशा पद्धतीने व्यवस्था करा. म्हणजे मे महिन्यात आपल्याला शेडवर उन्हाळ्यापासून संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे हे एक महत्त्वाचं आहे. आणि आपल्याचा लसीकरणाचा चार्ट फॉलोअप करा. म्हणजे मे महिन्यात कोणत्या लसी आहेत पहा आणि त्याप्रमाणे लसीकरण करून घ्या. तेही खूप महत्त्वाचं आहे. लसीकरण असल्यामुळे जनावरांचं मृत्यूचं प्रमाण कमी येतं किंवा त्यांना कोणतंही व्याधी होत नाहीत किंवा त्यांचं आरोग्य सदृढ राहतं. तर त्याप्रमाणे तुम्ही लसीकरणाचा चार्ट फॉलोअप करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की मेमध्ये आपल्याला जे काही आपल्याला आहार आहेत तर शेळ्यांच्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष द्या. पशुपालनाचं माझं एकच विनंती आहे की त्यांनी आहाराकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे. त्यांना वेळच्या वेळी स्वच्छ पाणी, गार पाणी, हिरवा चारा, वाळला चारा, पशुखाद्य हे वेळच्या वेळी त्यांच्या दिवसाचे जे दिनक्रम आहेत त्या दिनक्रमाला धरून तुम्ही व्यवस्थित त्यांना त्या टायमिंगला तुम्ही त्यांना सर्व गोष्टी दिल्या पाहिजेत. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना व्यवस्थित आहार द्या तर ते तुम्हाला चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून वजन आणि दूध हे ज्या काही गोष्टी आपल्याकडं त्याच्याकडून एक्सपेक्टेशन आहेत ते सर्व ते आपल्याला देतील. तर मे महिन्यात आपल्याला माहिती आहे की त्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी ह्या करायच्या आहेत. म्हणजे व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. प्लॅनिंग करा की बाबा ह्या महिन्यात आपल्याला ह्या पद्धतीनं करायचं आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, आता आपण व्हिडिओमध्ये पाहतात एक सर आपले हिरवा चारात म्हणजे काडी गवत आपल्या जनावरांशी तोडत आहेत आणि खूप अतिशय पौष्टिक हा चारा आहे. आणि हा जर तुम्ही चारा दिला जनावरांना किंवा शेळ्यांना खूप आवडीने खातात. म्हणजे पेंडी बांधल्या लगेच संपवून टाकतात. एवढा त्यांचा आवडता हा काडी गवत म्हणतो आपण, खूप आवडीने खातात हा चारा. आणि बरेच लोक हिची लागवड करतात कारण त्यांनाही माहीत आहे की हे त्यांचं आवडतं खाद्य आहार आहे. तर मित्रांनो, व्यवस्थापनाबद्दल आणि आपण डिस्कस केलं तर व्यवस्थापनामध्ये आपल्याला शेडमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या आपल्याला उपयोगी शेळ्या आहेत त्याच ठेवा. ज्या विना उपयोगी नाहीत म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला काहीच उत्पन्न मिळत नाही किंवा त्यांच्यापासून काहीच दूध किंवा वजन वाढ मिळत नाहीत तशा शेळ्या आपल्या म्हणजे शेडमधून काढून टाका. कारण त्यांना फुकटचं आपल्याला पोसलं जातं आहे आणि त्याच्यातून उत्पन्न मिळत नाही. तर तसं नका करू मित्रांनो. त्यांच्या जे आपल्या शेडवर जे जनावरांपासून उत्पन्न मिळत नाही किंवा जे शेळ्या उत्पन्न देत नाहीत त्या शेळ्या कळपातून काढून टाका. म्हणजे आपल्या गोठ्यातून काढून टाका आणि तिथं चांगल्या सुदृढ आणि वजन वाढ आणि दूध देणाऱ्या त्या शेळ्या ठेवा. म्हणजे तुमचा आहाराकडे पण व्यवस्थित राहील, खर्च कमी होईल आणि जास्त उत्पादन घेईल. तर हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर समजावून घ्या की आपल्याला फक्त प्रोडक्शन असलेल्याच शेळ्या ठेवायच्या आहेत शेडवर.
उपयोगी, ज्याचा उपयोग नाही तुम्ही त्यांना ठेवायचं नाही, त्यांना विकून टाका किंवा विक्री करा. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि मित्रांनो कसं आहे की शेळीपालनामध्ये जे काही प्रजनन आहे, प्रजननकडे व्यवस्थित लक्ष द्या. म्हणजे शेळ्यांच्याकडं व्यवस्थित त्यांना माजाल्यावर बोकड दाखवणे किंवा त्यांचं व्यवस्थित भरणे, ह्या गोष्टी आहेत. लहान करडांची काळजी घेणे, तर ह्या लहान गोष्टी आहेत. तर त्याचं पण चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करा. म्हणजे आहार झाला, पाणी व्यवस्थापन झालं, उन्हापासून संरक्षण करा मे महिन्यामध्ये, आणि प्रजनन व्यवस्थित लक्ष द्या, चांगला चारा द्या. तर ह्या सर्व बेसिक गोष्टी आहेत, पण आपण दुर्लक्ष करतो आणि त्याचा फटका मग आपल्याला नंतर तोट्यामध्ये येतो. तर तसा नका करू. चांगल्या व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कराल तर तेवढ्याप्रमाणे तुम्ही आणि प्लॅनिंग करा मित्रांनो. म्हणजे मुरघास असेल तर मुरघास तयार करून ठेवा, वर्षभर आपल्याला पुरेल. बऱ्याच वेळा पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला धावपळ होते, मग काही वेळेला पाणी येतं, बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्या आधी तुम्ही चारा साठवून करून घ्या, हिरवा चारा साठवून, वाळला चारा साठवून करून घ्या आता. तर ह्या गोष्टी आहेत. म्हणजे मुरघास हा प्रकार आहे, आपल्याला माहिती आहे, हा वर्षभर चारा चालतो. तर मुरघासचं बॅगा भरून घ्या किंवा मुरघास तयार करून ठेवा. तर ह्या गोष्टी आहेत. तर ह्या महिन्यात करा सर्व गोष्टी. मे महिन्यात आपल्याला बराच वेळ असतो, तर मुरघास बनवा आणि वर्षभराचं प्लॅनिंग करून ठेवा. व्यवस्थापन आहे तर बरेच मग धावपळ होते. तर व्यवस्थापनाबद्दल हा एक महत्त्वाचा आहे की आपण चांगल्या प्रकारे मुरघास तयार करून द्या. नंतर जंत निर्मूलन करा. बऱ्याच वेळा मित्रांनो मी सांगतो की शेळ्यांचं जंत निर्मूलन करा. जे काही 4-4, 5-5 महिन्याची करडं आहेत, नवीन उपजलेत, तर त्यांना जंत निर्मूलन करून घ्या, जेणेकरून त्यांची वजन वाढ होईल आणि जे काही आपण आहार देतो तो त्यांच्या शरीराला व्यवस्थित लागेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या गोष्टी आहेत. अगदीच म्हणजे सिंपल आणि सोप्या आहेत, पण त्या व्यवस्थित करणं गरजेचं आहे ह्या महिन्यात, मे महिन्यात. आणि पाणी द्या मित्रांनो. पाणी खूप गार, थंड आणि त्यांना मुबलक द्या. त्यांच्या वाड्यामध्ये कायम पाणी असू द्या स्वच्छ, आणि धुवून स्वच्छता ठेवा आपल्या शेडवर. म्हणजे लेंडी लोटणं किंवा फॅनची व्यवस्था करा, कूलर लावा, किंवा जे काही थंडावा निर्माण होईल आपल्या शेडमध्ये तर त्या पद्धतीनं तयार करा वातावरण, जेणेकरून दुधामध्ये घट होणार नाही आणि त्यांची शरीरवाढ चांगली राहील. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आहे. तर ह्या मे महिन्यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहत होतो हिरवा चाराला खूप महत्त्व आहे मित्रांनो. हिरवा चारा का द्या त्यांना, कारण ह्या हिरव्या चारामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि जनावरांना पाणी देण्याचं म्हणजे ह्या हिरव्या चारामार्फत त्यांना पाणी खूप चांगलं शरीरात मिळतं, डिहायड्रेशन होत नाही आणि शेळ्यांची तब्येत चांगली राहते. मी बऱ्याच वेळा हिरव्या चाऱ्याबद्दल मी जास्त व्हिडिओ बनवत असतो, कारण मित्रांनो कसं आहे, पशुपालनामध्ये यश यायचं असेल तर हे महत्त्वाचं आहे. चारा जर व्यवस्थापन केला, चाऱ्याचं व्यवस्थित नियोजन केलं ना, तर तुम्ही निश्चित यश आहे, लक्षात घ्या तुम्हाला. म्हणजे शेळ्यांना सांभाळणं किंवा जनावरांना सांभाळणं ते त्याचं ते राहतात. त्यांना व्यवस्थित आहार, औषध, उपचार आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवणं, ह्या बेसिक गरजा आहेत. त्यात तुम्ही जर व्यवस्थित केला तर तुम्हाला यश येईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने मी छोटीशी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आशा करतो तुम्हाला माहिती आवडली असेल. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेळी पालकांना किंवा जे युवा वर्ग शेळ्या पाळण्यासाठी इच्छुक आहेत किंवा जनावरं पाळण्यासाठी इच्छुक आहेत किंवा व्यवसाय करणाऱ्या शोधात आहेत, तर त्यांना माझ्या चॅनलची माहिती देत. मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सरांना पण आपल्या चॅनलमार्फत सरांचे पण आभार मानूया. सर धन्यवाद.